जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की एखादं गोष्ट आपण ठरवली आणि लगेच झालं असं कधीही होत नाही. त्यासाठी संयम ठेवावाच लागतो. त्रास होईल पण हार कधीही होणार नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की आपण घर घ्यायचं ठरवलं, पण घर घेण्यासाठी आपल्याकडे तेवढा पैसाही लागतो म्हटले समर्थ. घर घ्यायचं ठरवलं आणि आपण लगेचच घर घेत नाही. त्यासाठी आपण कष्ट करतो, त्रास सहन करतो आणि मग ज्यावेळेस आपल्याला घर घेण्याइतपत ज्यावेळेस पैसे आपल्याकडे असतात त्यावेळेस आपण घर खरेदी करतो. म्हणजे कोणतंही काम असू द्या, ठरवलं आणि लगेच झालं असं कधी होत नाही. एखादी मोठी गोष्ट खरेदी करण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, एखादी 4 चाकी गाडी महागातली आहे, पण आपलं स्वप्न आहे ती घ्यायची आहे, पण आपण ठरवलं की घ्यायचीच आहे, मग दुसऱ्या दिवशी आपण घेतो का? नाही. त्यासाठी पैशाची जोडणी करतो आणि मग कालांतराने खूप कालावधी गेल्यानंतर आपण ती वस्तू खरेदी करतो. तसंच म्हटले समर्थ, व्यवसायाचंही तसंच आहे, बिझनेसचंही तसंच आहे. जरी ठरवलं आणि लगेच मोठा व्यवसाय किंवा बिझनेस होत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे मोठे नेते होऊन गेले त्यांना सुद्धा भरपूर त्रास झाला. त्यांनी ठरवलं आणि एखादं काम झालं असं कधीही झालं नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, संत गाडगे महाराज, अहिल्याबाई होळकर, सिंधुताई सपकाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा भरपूर त्रास, वेदना, दुःख सहन केलं. यांनी सुद्धा जे काही त्यांचे कार्य, जे काही काम आहे ते ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच झालं नाही. पण त्यांनी ठरवून थोडा कालावधी गेल्यानंतर त्यांच्याकडून ते कार्य उत्तमरित्या पूर्ण झालं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्यांनी संयम ठेवला म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये यश आलं. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला संयम ठेवता आलं पाहिजे. आपल्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आपण मात्र का होत नाही म्हणून राग करतो, पण रागाने काहीही निष्पन्न होत नाही, उलट त्या रागाने आपलंच नुकसान होतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की एखादी काम आपण हातात घेतलं किंवा एखादी गोष्ट करायची आपण हातात घेतली त्यावेळेस आपल्याला त्रास आपल्याला भरपूर होईल, पण हार कधीही होणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम ठरवलं आणि लगेच झालं असं कधीही होत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा, समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात. एका आश्रमामध्ये भरपूर शिष्य होते आणि गुरुदेव त्या शिष्यांना उत्तमरित्या बोध सांगत होते. गुरुदेव शिष्यांना म्हणत होते की तुम्ही आता लहान आहात, पण ज्यावेळेस तुम्ही मोठं होईल, ज्यावेळेस तुमचे काही ना काहीतरी प्रत्येकाची स्वप्न असतील, कोणाचं तरी काही ना काहीतरी स्वप्न असतंच. कोणाला वाटतं मी पोलीस बनावं, कोणाला वाटतं कलेक्टर बनावं, कोणाला वाटतं डॉक्टर बनावं, तर कोणाला वाटतं प्राध्यापक बनावं, तर कोणाला वाटतं कंपनीचा बिझनेसमॅन व्हावं. असं प्रत्येक शिष्यांना गुरुदेव म्हणत होते तुमच्या काही ना काहीतरी इच्छा असतील. ज्यावेळेस तुम्ही पुढे मोठं व्हाल, तुमचं शिक्षण पूर्ण होईल, तुमच्या हातात डिग्री सर्टिफिकेट मिळेल, त्यावेळेस तुम्ही एखादं काम ठरवलं आणि लगेच झालं असं कधीही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावे लागेल. कोणत्याही पोस्टला जाण्यासाठी तुम्हाला संयम फार महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला लगेच सहजासहजी यश येणार नाही आणि सहजासहजी आणि लगेच यश येणाऱ्याला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी परब्रह्म ईश्वर आपले परीक्षा बघत असतो, कारण जी गोष्ट त्रास, वेदना, दुःख सहन करून मिळालेले असते त्या गोष्टीचंच आपल्याला महत्त्व असतं. पण जी गोष्ट सहजासहजी मिळालेली असते, कोणतंही दुःख सहन न करता मिळाले असते, त्या गोष्टीची आपल्याला किंमत राहत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि मग मात्र गुरुदेव त्या शिष्यांना म्हणू लागले तुम्हीही ज्यावेळेस मोठी पोस्ट तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि मगच तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जावे लागेल. बघा, म्हणले गुरुदेव शिष्यांना, एखादा शेतकरी गव्हाचं पीक घेतो तर त्याला दुसऱ्या दिवशी भरपूर पीक येत नाही. त्या गव्हाचा पूर्णपणे कालावधी गेल्यानंतर, त्या गव्हाच्या शेतीला रोज पाणी घातल्यानंतर, खत घातल्यानंतर, त्याची निगा राखल्यानंतर जो काही त्या गव्हाच्या पिकासाठी कालावधी लागतो तो पूर्ण होऊन गेल्यानंतर मग त्या शेतकऱ्याला 1 पोती गहू पेरल्यानंतर 25-30 पोती गहू मिळणार आहे. पण त्या शेतकऱ्याला संयम ठेवावा लागतो, मगच त्याला ते उत्पन्न मिळतं. ज्वारीचंही तसंच आहे. ज्यावेळेस 1 पोती ज्वारी आपण पेरणी करतो त्यावेळेस त्यालासुद्धा पाणी, खत घालावं लागणार आहे आणि ज्वारीचा कालावधी होऊन गेल्यानंतर मग त्या शेतकऱ्याला 20-25 पोती ज्वारी प्राप्त होणार आहे. गुरुदेव म्हणाले आता तिकडे जाऊ नका, तुमच्याकडे या. तुम्हालाही एखादा व्यवसाय किंवा नोकरी करायची असेल किंवा कोणाला डॉक्टर, वकील, प्राध्यापक व्हायचं असेल तर तुम्ही मोठी पोस्ट लगेचच प्राप्त होणार नाही. तुम्हाला हळूहळू
छोट्या गोष्टीतून तुम्हाला मोठी गोष्ट प्राप्त होणार आहे. म्हणूनच तुम्ही संयम ठेवा. तुमच्या आयुष्यात हे ठरवलं आणि लगेच झालं असं कधीही होणार नाही, असं गुरुदेवांनी शिष्यांना समजावून सांगितलं. मग समर्थ म्हणतात, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही आपले अनेक स्वप्न असतात. आपल्याला वाटतं की आपला व्यवसाय मोठा व्हावा, आपण घर घ्यावं, आपण गाडी घ्यावी, आपला बंगला पटकन व्हावा. असं ठरवलं आणि लगेच होत नाही. त्यासाठी संयम ठेवावा लागतो, कष्ट करावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. भरपूर कालावधी गेल्यानंतर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होणार आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की संयम ठेवा, त्रास होईल पण हार कधीही होणार नाही, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.